नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह तिसरा मधला दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पहिल्यातले 10 बहुपर्यायी प्रश्न आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर आजच्या दुसऱ्या प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. तर बघा, प्रश्न आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा एल बिंदू पी मध्ये स्पर्श करते. या ठिकाणी दिसते आपल्याला वर्तुळ केंद्र ओ आहे आणि ही रेषा एल आहे. रेषा एल ही वर्तुळाला पी या बिंदूमध्ये छेदते. जर वर्तुळाची त्रिज्या ही 9 सेंटीमीटर असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता वर्तुळाची त्रिज्या सांगितले की ते 9 सेंटीमीटर असेल, तर आता खालचे जे 3 प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. तर कोणते प्रश्न आहेत बघा. डी ऑफ ओ पी बरोबर किती आणि का? डी म्हणजे डिस्टन्स, अंतर, ओ पीचं अंतर, ओ आणि पीचं अंतर किती हे आपल्याला त्यांनी विचारलं आणि ते का अंतर तेवढं असणार आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. जर डी ऑफ ओ क्यू, डी म्हणजे डिस्टन्स म्हणजेच अंतर, डी ऑफ ओ क्यू बरोबर 8 सेंटीमीटर असेल तर बिंदू क्यूचे स्थान कोठे असेल? डी ऑफ ओ आर बरोबर 15 सेंटीमीटर असेल तर बिंदू आरची किती स्थाने रेषा एल वर असतील? ते बिंदू पी पासून किती अंतरावर असतील? ठीक आहे, या पद्धतीचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर बघा त्याच्यात आपण पहिला प्रश्न सोडूया. रेख ओ पी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. तर आपल्याला प्रश्नातच दिसते काय बघा, तर ओ पी ही त्रिज्या हे आपल्याला दिसते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्रिज्या इथे बघा प्रश्नातच लिहिले, जर वर्तुळाची त्रिज्या ही 9 सेंटीमीटर असेल है ना, मग त्याच्यामुळे त्रिज्या जर ओ पी असेल म्हणजे त्याचं अंतर सुद्धा किती असणार आहे, तर 9 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजेच डी ऑफ ओ पी किती असणार आहे बघा, तर ते 9 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण आता बघूया. आता 8 सेंटीमीटर हे काय आहे, 9 सेंटीमीटरपेक्षा लहान आहे है नाही, म्हणजेच 8 सेंटीमीटर इज लेस दॅन 9 सेंटीमीटर बरोबर. म्हणजेच काय असणार आहे, तर डी ऑफ ओ क्यू, कारण का 8 सेंटीमीटर हे माप कशाचं सांगितलेलं आहे, डी ऑफ ओ क्यूचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. तर डी ऑफ ओ क्यू हे कसं असणार आहे, लहान असणार आहे डी ऑफ ओ पी पेक्षा. ठीक आहे, कारण का डी ऑफ ओ पी किती आहे, तर ते 9 सेंटीमीटर आहे. म्हणजेच काय असणार आहे, डी ऑफ ओ क्यू हे लहान असणार आहे त्रिज्येपेक्षा, कारण हे जे माप आहे तेच 9 सेंटीमीटर आहे, म्हणजेच ती त्रिज्या आहे आणि त्रिज्येपेक्षा हे माप कसं आहे, तर ते कमी आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की बिंदू क्यू जो आहे, क्यू हा वर्तुळाच्या हा अंतर्भागात आहे असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजेच वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये बिंदू क्यू हा असणार आहे. कारण का, तर डी ऑफ ओ क्यू हा कसा असणार का आहे, तर तो त्रिज्येपेक्षा लहान आहे, म्हणून बिंदू क्यू हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी दिलंय बघा की बिंदू क्यूचे स्थान कोठे असेल, तर ते वर्तुळाच्या अंतर्भागात असेल, हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न बघूया. रेषा एल वर बिंदू आरची 2 स्थाने असू शकतात. ठीक आहे, आता त्यांनी दिले बघा प्रश्न, डी ऑफ ओ आर किती आहे बघा, तर ते 15 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथं सुद्धा आर आहे आणि इथं सुद्धा आर आहे, म्हणजेच ओ पासून बघा इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे, म्हणजेच त्याची आरची 2 अंतरे आहेत असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे, बिंदू एल वरती. आता त्रिकोण ओ पी आर मध्ये, आता पीच्या ठिकाणी बघा लंबाचं चिन्ह आहे, म्हणजेच या ठिकाणी त्रिकोण पी जो आहे तो लंब आहे, म्हणजेच तो 90 अंशाचा आहे. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की ओ पी आर हा कसा आहे, 90 अंशाचा आहे, म्हणजेच तो काटकोन त्रिकोण आहे. याचाच अर्थ आपण तिथे काय करू शकतो, तर या ठिकाणी आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजेच या ठिकाणी बघा दिसेल लंबाचं चिन्ह, म्हणजेच त्रिकोण हा जो दिसतोय आपल्याला ओ पी आर हा त्रिकोण आहे, तो आपल्याला काटकोन दिसतोय, म्हणजे इथं आपण काय करू शकतो, तर पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. आणि या ठिकाणी स्पर्शिका छेदिका आणि स्पर्शिकाचं प्रमेय सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे किंवा मिळत आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण याचं कारण लिहिलं, कारण ओ पी आर बरोबर 90 अंश कशावर, तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. ठीक आहे, स्पर्शिका छेदिका नाही तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. मग या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे पायथागोरसचं प्रमेय वापरूया. कर्ण आहे ओ आर वर्ग. ठीक आहे, आणि हे 2 बाजू त्यांचा वर्ग, मग ओ आरचा वर्ग बरोबर ओ पी वर्ग अधिक पी आरचा वर्ग. ठीक आहे, हे झालं पायथागोरसचं प्रमेय. मग या ठिकाणी आपण किंमत लिहूया. ओ आर आहे 15, म्हणजेच 15चा वर्ग बरोबर ओ पी 9 आहे, म्हणजेच 9चा वर्ग अधिक पी आर वर्ग तसंच राहील. 15चा वर्ग 225 बरोबर 9चा वर्ग 81 अधिक
PR वर्ग तसंच राहिलं. मग आता PRची व्हॅल्यू काढायची आहे ती आपण डाव्या बाजूला घेतलं, 225 आहे तसंच ठेवलं. आता या ठिकाणी बघा 81 जे आहे ते 81 अधिक आहेत या साईडला आले की ते वजा होते, म्हणजेच 225 वजा 81 बरोबर. मग त्यांची जर वजाबाकी केली तर किती होते बघा, तर 144 येते. मग आता दोन्ही बाजूंची जर आपण वर्गमुळे घेतली तर काय होणार आहे बघा, PR बरोबर PR वर्गचं वर्गमूळ PR आहे आणि 144चं वर्गमूळ हे 12 आहे ना. आणि म्हणून बिंदू Rचे प्रत्येक स्थान बिंदू P पासून 12 सेंटीमीटर अंतरावर असेल, कारण का PR किती आहे बघा 12 आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं उत्तर काय आहे बघा, म्हणजेच बिंदू R जे आहे ते O पासून किती 12 सेंटीमीटर अंतराचं असणार, म्हणजे इथून सुद्धा 12 असणार आणि इथून सुद्धा 12 अंतर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता तिसरा प्रश्न आता बघा, सोबतच्या आकृतीत बिंदू M वर्तुळ केंद्र आणि रेख KL हा स्पर्शिक खंड आहे. आता आपल्याला दिसते बघा आकृतीमध्ये बिंदू M जो आहे तो या ठिकाणी वर्तुळ केंद्र आहे. ठीक आहे, आणि रेख KL आपल्याला दिसते बघा, ते काय आहे तर ते स्पर्शिक खंड आहे. जर MK बरोबर 12, मग त्या ठिकाणी दिसते बघा MK जे अंतर आहे ते किती आहे तर ते 12 आहे. ते या ठिकाणी आपण लिहूया, MK जे अंतर आहे ते 12 आहे. त्याच्यानंतर KL आपल्याला दिसते बघा ते किती आहे तर ते 6 वर्गमुळात 3 आहे. तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची, म्हणजे या ठिकाणी MLचं अंतर आपल्याला काढायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, कोन K त्याच्यानंतर व कोन M यांची मापे आपल्याला ठरवायची आहेत. ठीक आहे, मग आता बघा हा सोपा प्रश्न आहे, आपण आता बघूयात. तर बघा उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, रेख KL हा बिंदू L मध्ये स्पर्शिक खंड आहे. ठीक आहे, आपल्याला दिसते बघा रेख KL आहे आणि वर्तुळ L या बिंदूमध्ये ते छेद देते बरोबर, म्हणजे ती L मध्ये स्पर्शिक खंड आहे. व रेख ML जी दिसते आपल्याला, ML ही काय आहे तर ती वर्तुळाची त्रिज्या आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये बघा स्पर्शिक आहे, त्रिज्या आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण स्पर्शिक त्रिज्या प्रमेय हे वापरू शकतो. म्हणजेच या ठिकाणी MLK हा किती होणार आहे बघा, तर तो 90 अंशाचा होणार आहे. या ठिकाणी आपल्याला दिसते तर लंबचे चिन्ह आपण काढू शकतो, म्हणजेच MLK हा किती असणार आहे 90 अंशाचा असणार आहे, कारण स्पर्शिक त्रिज्या प्रमेयानुसार. ओके, मग आता त्रिकोण MLK मध्ये MLK आहे 90 अंश, मग 90 अंश आहे म्हणजेच काटकोन आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो बरोबर. आणि म्हणून मग याच्यामध्ये कर्ण काय असणार आहे तर तो MK असणार आहे. ठीक आहे, मग MK वर्ग बरोबर ML वर्ग अधिक KLचा वर्ग. तर त्याच्यामध्ये आपण किंमत पटप करूया. MK आहे बघा 12 आहे, म्हणजेच 12चा वर्ग बरोबर ML आता काढायचा, मग ML वर्ग तसंच राहील अधिक KL हा 6 वर्गमुळात 6 वर्गमुळात 3 आहे त्याचा वर्ग होईल. ओके, मग आता 12चा वर्ग आहे 144, ML वर्ग आपण तसं लिहिला अधिक 6चा वर्ग 36 आणि 3 वर्गमुळे 3चा वर्ग असणार आहे 3, म्हणजेच बघा 36 गुणिले असणार आहे 36 गुणिले 3 करायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच किती 108 त्यांचा गुणाकार होतो. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते, 6चा वर्ग 36 आणि वर्गमुळात 3चा वर्ग, वर्गमुळात कोणत्याही वर्गमुळात चिन्हातील जर आपण वर्गमूळ काढला तर वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह निघून जाते आणि ती संख्या फक्त तशीच राहते. ठीक आहे, म्हणजे 36 गुणिले 3 यांचा गुणाकार करायचा, तो येतो 108. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे ML वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, मग 144 वजा 108 करूया. डाव्या बाजूला आल्यानंतर अधिक 108च्या वजा 108 होतील, मग यांची वजाबाकी किती येते बघा तर ती 36 येते. म्हणजेच ML किती आला या ठिकाणी लिहिलं आपण दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन, म्हणजेच ML वर्गचं वर्गमूळ ML आणि 36चं वर्गमूळ हे आहे 6, म्हणजे 6 एकक, म्हणजेच MLचं अंतर किती आलेलं आहे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता MLचं अंतर हे 6 आलेलं आहे. ठीक आहे, ML आपल्याला 6 मिळालेला आहे, म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या किती आलेली आहे ML म्हणजेच 6 एकक आलेली आहे. हा झाला प्रश्न पहिला. आता दुसरा आपण बघूया. आता ML किती आहे बघा, तर ML जे आहे ते MKच्या निम्मा आहे है ना. या ठिकाणी आपण आकृतीमध्ये बघू शकतो बघा ML आहे या ठिकाणी दिसते बघा, ML जे आहे ते MKचे कसं आहे निम्म आहे बघा ना, हे 6 अंतर आहे आणि हे 12 आहे, म्हणजेच ML हे निम्म आहे MK पेक्षा. ठीक आहे, मग आपण हे समीकरणाद्वारे असे लिहिलं ML बरोबर 1/2 MK. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ओके, मग आता बघा K किती असणार आहे, म्हणजेच K असणार आहे 30 अंश. कशावरून आपण लिहिलं बघा तर 30 अंश 60 अंश आणि 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार.
आता एम एल जर एम केच्या जर निम्मं दिसलं तर आता बघा के एल तर आपल्याला मिळालेला आहे तो आहे 60 अंश, म्हणजेच के किती असणार आहे बघा तर तो 30 अंश असणार आहे. आता राहिला फक्त एकच कोण, तो आहे एम. हे आपण आता पुढे बघूया. तर बघा या ठिकाणी त्रिकोण एम एल के मध्ये आता बघा एल आपल्याला मिळालेला आहे तो आहे 90 अंश, ठीक आहे, आणि के जो आहे तो 30 अंश आहे. ह्याचं आपण कारण दिलं, कारण 1 व 2 वरून, ठीक आहे. म्हणजेच बघा जो राहिलेला जो कोण एम आहे तो निश्चितच किती असणार आहे, कारण 60 अंशच असणार आहे, कारण का हा दोन्ही 90 अंश 30 अंश असा असणार, म्हणजे तिसरा जो आहे तो 60 अंशच असणार आहे. कारण का तर माहिती आहे, कारण का तो आपण या ठिकाणी कोणता प्रमेय वापरला, 30, 60 आणि 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास वापरलेला आहे, ठीक आहे. आणि याचं सुद्धा कारण काय लिहू शकतो, कारण त्रिकोण एम एल केचा उर्वरित कोण जो आहे एम आणि तो आहे 60 अंश, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या कोणांची जी आहे ती किमती आपण काढलेल्या आहेत. पुढचा काय क्वेश्चन आहे ते आता आपण बघूयात. आता चौथा प्रश्न बघा. आकृतीमध्ये बिंदू ओ वर्तुळ केंद्र आणि रेख ए बी व रेख ए सी ह्या स्पर्शिक खंड आहेत. तिथे आपल्याला दिसते ओ वर्तुळ केंद्र आहे आणि ए बी आणि ए सी ह्या दोन काय आहे, स्पर्शिक खंड आहेत. वर्तुळाची त्रिज्या आर असेल आणि लेंथ ऑफ किंवा एल ऑफ ए बी बरोबर आर असेल तर चौकोन ए बी ओ सी हा चौरस होतो हे दाखवा, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला रचना करायची काय आहे बघा, तर ओ बी आणि ओ सी हे मी डॉट डॉटने तुम्हाला दाखवलं, ठीक आहे. ओ बी आणि ओ सी हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे, ठीक आहे. ही याच्यामध्ये रचना आहे. तर आपल्याला बघा सध्या काय करायचं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे बघा ए बी ओ सी हा चौरस होतो हे आपल्याला दाखवायचं आहे, ठीक आहे. मग आता पक्ष असणार आहे, साध्य करायचं आहे म्हटल्यावरती पक्ष साध्य सिद्धता याच्यामध्ये येणार आहे. मग पक्ष काय लिहायचं आहे बघा, तर ओ हे वर्तुळ केंद्र आहे, रेख ए बी व रेख ए सी हे स्पर्शिक खंड आहेत आणि त्रिज्या ही आर आहे व लेंथ ऑफ ए बी किंवा एल ऑफ ए बी हे आहे आर. हे आपल्याला त्यांनी पक्ष जे असतं ते प्रश्नातच दिलेलं असतं ते आपण लिहायचं, ठीक आहे. आता सध्या आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी जे शेवटचा जो प्रश्न असतो ते काय असतं, सध्या असतं. मग सध्या आहे बघा चौकोन ए बी ओ सी हा चौरस होतो हे आपल्याला साध्य करायचं आहे. आता रचना मी तुम्हाला मागाशी सांगितलं आहे की रचना काय असणार आहे बघा, या ठिकाणी रेख ओ बी व रेख ओ सी काढा. जसं की मी मागाशी सांगितलेलं होतं की मी डॉट डॉट लाईननी ए ओ बी व ओ सी काढलेलं होतं, ठीक आहे. ही आपल्याला अशी रचना करायची आहे. मग आता सिद्धता आपल्याला बघावी लागेल. सिद्धतामध्ये बघा रेख ए बी आणि रेख ए सी हे स्पर्शिक खंड आहेत, म्हणजेच काय होईल बघा, तर ए बी बरोबर ए सी होणार आहे, कारण का तर स्पर्शिक खंडाचे प्रमेय, ठीक आहे. दोन्ही स्पर्शिक वर्तुळा छेदतात, म्हणजेच काय होणार आहे, तर ते ए बी व ए सी काय होईल, तर ते इक्वल होईल, बरोबर होईल. कशावरून लिहिलं, स्पर्शिक खंडाच्या प्रमेयानुसार. परंतु ए बी बरोबर आर हे त्यांनी सांगितलेलं आहे, पक्ष म्हणजेच त्यांनी पक्षामध्ये सांगितलं, म्हणजेच प्रश्नामध्ये सांगितलं आहे ए बी बरोबर आर. आर काय आहे, तर ती त्रिज्या आहे, ठीक आहे. मग जर ए बी बरोबर जर आर असेल तर ए सी बरोबर सुद्धा आरच असायला पाहिजे, म्हणजेच ए बी बरोबर ए सी बरोबर काय असणार आहे, तर ते आर असणार आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. तसेच ओ बी बरोबर ओ सी सुद्धा आहे, कारण का, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, जसे की आपण त्या रचनेमध्ये केलेलं होतं आहे की नाही, डॉट डॉट लाईनने ते आपण कनेक्ट केलं होतं. म्हणजेच ओ बी आणि ओ सी ह्या काय त्रिज्या आहेत आणि त्रिज्याची किंमत त्यांनी आपल्याला आर दिलेली आहे, म्हणजेच ओ बी बरोबर ओ सी बरोबर आर आहे. हे आपले इक्वेशन नंबर 2, कारण का तर त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर ए बी बरोबर ए सी बरोबर ओ बी बरोबर ओ सी, ठीक आहे. हे कशावरून आपण लिहिलं, कारण 1 व 2 वरून. आता या सगळ्यांची जर किंमत जर आर असेल याचाच अर्थ हे जे सगळे जे आहे ते एकच येणार आहे, ठीक आहे, कारण आपण इक्वेशन 1 आणि 2 वरून याचं लिहिलं. म्हणजेच आपल्याला यावरून काय समजतंय की चौकोन ए बी ओ सी हा समभुज चौकोन आहे. समभुज म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान असतात त्याला आपण काय म्हणतो, समभुज चौकोन असं म्हणतो, ठीक आहे. जर सगळ्यांची जर किंमत आर असेल म्हणजे सारखीच असणार, म्हणजेच तो डेफिनेटली समभुज चौकोन असणार आहे. आणि म्हणजेच आपल्याला असं सुद्धा दिसते की कोण ओ बी ए हा किती काय असला पाहिजे, तर तो 90 अंशाचा असला पाहिजे, कारण का तर स्पर्शिका त्रिज्ये प्रमेयानुसार. त्यामध्ये बघू शकता तुम्ही स्पर्शिका सुद्धा आहे, त्रिज्या सुद्धा आहे, ठीक आहे. तो समभुज चौकोन आहे, म्हणजे निश्चितच ओ बी ए हा काय असणार आहे, तर तो 90 अंशाचा असणार आहे. याचाच अर्थ असा झाला की चौकोन ए बी ओ सी हा काय आहे, तर तो चौरस आहे. आणि त्याला कारण काय द्यायचं, कारण समभुज चौकोनाचा एक कोन जर काटकोन असेल
तर तो चौरस असतो. आणि आपल्याला बी हा कोण काटकोन दिसतोय, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तो चौरस कसा असला पाहिजे, म्हणजे तो चौकोन हा चौरस असला पाहिजे, हे याच्यावरून सिद्ध होते. ठीक आहे, अशा पद्धतीने चौथा प्रश्न आपल्याला झालेला आहे. आता पाचवा प्रश्न काय आहे बघा, ते सुद्धा आपण आता बघूयात. आता प्रश्न पाचवा बघा, आकृतीमध्ये समांतरभुज चौकोन ABCD हा केंद्र T असलेल्या वर्तुळाभोवती परिलेखित केला आहे. आपल्याला दिसते वर्तुळ केंद्र T आणि ABCD हा काय आहे, तर तो समांतरभुज चौकोन आहे. म्हणजेच त्या चौकोनाच्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. त्या ठिकाणी दिसते आपल्याला ह्या चारही बाजू ज्या आहेत त्या वर्तुळाला स्पर्श करतात. ठीक आहे, मग बिंदू E, त्यानंतर बिंदू F, बिंदू G आणि H हे स्पर्शबिंदू आहेत. जर AE बरोबर 4.5, त्याच्यानंतर EB बरोबर 5.5, तर AD आपल्याला इथे दिसते बघा, AD काढायचं आहे. AD म्हणजे ही बाजू काढायचं आहे, AD आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आता सोपा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी आपण आता ते लिहूयात. ठीक आहे, आता बघा, समजा DH बरोबर आपण X मानूया. ठीक आहे, आता इथं बघा आपल्याला बाकीची किमती AD जर काढायचं असेल तर आपल्याला DH काढणं गरजेचं आहे ना. मग DH ची किंमत माहीत नाही म्हटल्यावरती आपण ते X मानूया. ठीक आहे, त्यानंतर CF सुद्धा आपल्याला मानावं लागेल. CF जे आहे ते आपण काय करूया, तर ते Y मानूया. ठीक आहे, मग आता आपल्याला या ठिकाणी स्पर्शिका खंडाचं प्रमेय या ठिकाणी आपल्याला साध्य करायचं, म्हणजेच या ठिकाणी मिळते कसं बघा, तर AE बरोबर काय आहे, AH असणार आहे. इथं बघा या ठिकाणी मी किमती लिहिलेल्या आहेत बघा. AE बरोबर काय आहे, तर ते AH आहे. म्हणजे बघा ही जेवढी बाजू आहे तेवढीच ही बाजू आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जर 4.5 असेल तर AH सुद्धा किती असणार आहे, 4.5 असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा BE 5.5 असणार आहे, म्हणजेच BF सुद्धा किती असणार आहे, तर 5.5च असणार आहे. मग त्याच्यामुळे DH जर X असेल तर DG सुद्धा किती असणार आहे, Xच असणार आहे. आणि CF जर Y असेल तर CG हे सुद्धा किती असेल, तर ते Y असेल. ठीक आहे, कारण का, तर स्पर्शिक खंडाच्या प्रमेयानुसार है ना. मग आता बघा आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, या ठिकाणी बघा आता सगळ्याच्या किमती आपण काढलेल्या आहेत, है की नाही. मग आता यावरून आपण म्हणू शकतो की चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणजेच याचाच अर्थ AB बरोबर काय असणार आहे, तर CD असणार आहे. ठीक आहे, कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजेच काय असणार आहे बघा, AB बरोबर CD असणार आहे. कारण काय लिहिलं, कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता AE अधिक BE कशावरून, तर AEB हे एकाच रेषेमध्ये असल्यामुळे AE अधिक BE होईल, बरोबर. DG अधिक CG होईल, कारण का, तर DGC. आता या ठिकाणी बघा आकृतीमध्ये बघा तुम्हाला लगेचच कळेल बघा, AE अधिक EB, कारण AEB एकाच रेषेमध्ये आहे. त्यानंतर DG अधिक CG, कारण DGC हे एकाच लाईनमध्ये असल्यामुळे त्यांची बेरीज आपण करू शकतो. मग आता AE आहे बघा 4.5, BE हे 5.5 आहे, DG X आहे तसंच लिहिलं, आणि CG Y आहे ते आपण तसं लिहिलं. म्हणजेच XY ची किंमत किती आली बघा, तर 4.5 अधिक 5.5 म्हणजेच 10 आलेलं आहे. ह्याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूया. त्याच पद्धतीनं AD बरोबर BC होईल, ही सुद्धा काय आहे, समांतरभुज चौकोनाची सम्मुखभुज आहे. याचाच अर्थ त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण वरती केलं तसंच या बाजूला सुद्धा आपण करू शकतो. म्हणजेच AH अधिक DH, कारण AHD एकाच रेषेमध्ये. आता पुढची बाजूचं घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि BF अधिक CF बरोबर काय आहे असणार आहे, म्हणजेच BFC एकाच रेषेमध्ये असल्यामुळे BF अधिक CF आपण लिहू शकतो. आता याच्यामध्ये सुद्धा वरच्याचप्रमाणे किंमत पुटअप करायची आहेत. म्हणजेच AH म्हणजे 4.5 अधिक DH X तसंच लिहूया, बरोबर. BF हे 5.5 आहे आणि अधिक CF हे किती आहे बघा, तर ते Y आहे. म्हणजेच बघा आता आपल्याला हे X आपण आहे तसंच ठेवलं आणि Y अधिक आहेत या साईडला गेले की ते वजा Y होतील, बरोबर. आणि आता 5.5 आपण तसंच ठेवूया आणि 4.5 या साईडला आले की ते वजा होतील. म्हणजेच बघा आपल्याला काय करायचं आहे, 5.5 वजा 4.5 करायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा 5 वजा 5 0, आणि या ठिकाणी बघा 5तून 4 गेले 1 राहिला, म्हणजे यांची वजाबाकी किती आली बघा, 1 आली. म्हणजेच X वजा Y किती आलं बघा, तर ते 2 आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा X अधिक Y 10, आणि या ठिकाणी X वजा Y किती आलेलं आहे, तर ते 1 आलेलं आहे.
मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, समीकरण 1 व 2 यांची आपण ते बेरीज करूया. बरोबर. मग आता 1 आणि 2 हे समीकरण आपलं 1 आहे आणि हे समीकरण आपलं काय आहे तर ते 2 आहे. ठीक आहे. मग आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. x अधिक x 2x झाले आणि अधिक x वजा y काय झाले कॅन्सल झाले, म्हणजे 0 आले. मग 10 अधिक 1 किती झाले 11 झाले, म्हणजेच x बरोबर 11/2 होतील. x ला 2 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजेच x ची किंमत किती आली बघा 5.5. 11/2 म्हणजेच किती 5.5 हाताचा भागाकार आला. मग आता याच्यावरून बघा आपण एडी काढू शकतो. आपल्याला एडीच काढायचं होतं आहे की नाही. आता बघा एडी म्हणजेच काय आहे तर AH अधिक DH आहे. या दोघांची बेरीज म्हणजेच एडी आहे. कारण का इथे लिहिलं आहे बघा AHD हे एकाच रेषेमध्ये आहेत म्हणून. मग आता AH आहे 4.5 आणि DH आहे 5.5. याचाच अर्थ या दोघांची बेरीज किती येते बघा तर 10 येते. याचाच अर्थ ADची किंमत आलेली आहे 10 एकक. ठीक आहे. आणि आपल्याला फक्त AD याचीच किंमत काढायची होती. ठीक आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न काय आहे हे आपण आता बघूयात. आता हा 6वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये केंद्र N असलेले वर्तुळ केंद्र M असणाऱ्या वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाला बिंदू S मध्ये स्पर्श करते. जर मोठ्या व लहान वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेंटीमीटर व 2.5 सेंटीमीटर असतील तर खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि त्यावरून MSSR म्हणजे MSSR यांचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. यांचं गुणोत्तर काढा. ठीक आहे. मग त्याच्यात आता 3 प्रश्न आहेत. MT बरोबर किती आहे, म्हणजे MT हे अंतर आपल्याला काढायचं आहे. MT किती, त्यानंतर MN किती आणि कोन NSM, कोन NSM म्हणजे हा कोन जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर इथं बघा आपल्याला रचना काय करायची आहे बघा, तर या ठिकाणी बघा T आणि M जो आहे तो आपल्याला डॉट डॉट लाईननी आपल्याला जोडायचा आहे. ठीक आहे. इथं जोडायचा आहे आणि त्यानंतर N आणि S हे सुद्धा आपल्याला जोडायचे आहे. ही त्रिज्या आहे आणि ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आणि छोट्या वर्तुळाची त्रिज्या झाली. ठीक आहे. आता दोन्ही त्रिज्येचं माप त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते आपण आता तसं वापरूया. आता मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे MT. आपण आत्ताच आकृतीमध्ये बघितलं आहे. ती किती आहे बघा 9 सेंटीमीटर आहे. मग आता MT आपण कसं लिहू शकतो तर MN अधिक NT बरोबर MT. ठीक आहे. कारण MNT हे कसं आहे तर ते एकाच रेषेमध्ये आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही MT म्हणजेच कसं करायचं आहे MN अधिक NT. एकाच रेषेमध्ये असलं तर समजून जायचं की ते आपण कसं लिहिलं आहे M'-N'-T' म्हणजेच एकाच रेषेमध्ये असल्यामुळे आपण MN अधिक NT बरोबर MT दिलेलं आहे. ठीक आहे. मग MTची किंमत आहे 9. MNची किंमत आपल्याला माहीत नाही. NT जो आहे तो छोट्या वर्तुळाची NT NT आपल्याला माहीत आहे, तो आहे त्यांनी दिलेला आहे बघा. ती छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे ती आहे 2.5 आहे. ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. मग आता MNची किंमत कशी काढायची, 9 तसंच त्याच ठिकाणी राहायचं, अधिक 2.5 आहे पलीकडे गेले की ते वजा होतील, म्हणजेच 9 वजा 2.5 किती आले 6.5 आलेला. तर याची वजाबाकी बघा 9 पॉईंट, आता पॉईंट नाही म्हणून 0 हे या ठिकाणी घ्यायचं आहे. ओके. आणि वजा काय करायचं आहे 2.5 करायचं आहे. नाहीतर कसं काय काय ना कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळं पॉईंट नसल्यामुळं पॉईंट अगोदर द्यायचा. मग 10तून 5 गेले 5 राहिले. ठीक आहे. आणि पुन्हा 9तून 3 गेले किती राहिले 6 राहिले, म्हणजे 6.5 हे त्याचं उत्तर झालं. ठीक आहे. असं त्याची वजाबाकी करायची. ठीक आहे. म्हणजे MN आपल्याला मिळालेला आहे तो आहे बघा 6.5 सेंटीमीटर. आता तिसरा प्रश्न बघा त्याच्यातला, रेख MR ही लहान वर्तुळाची स्पर्शिका आहे. आपण आता बघितलं प्रश्नामध्ये आकृतीमध्ये की MR ही लहान वर्तुळाची काय आहे तर ती स्पर्शिका आहे. मग NSC काय झाली त्याची त्रिज्या झाली. बरोबर. मग आता या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही प्रश्नामध्ये आकृतीमध्ये बघू शकता कोणती त्यांनी सांगितलं आहे बघा. MR दिसते बघा आपल्याला, ही MR ही काय आहे छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे, स्पर्शिका आहे. ठीक आहे. आणि NSC दिसते ना आपल्याला, ती काय आहे तर ती त्रिज्या आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्पर्शिका त्रिज्याचं जे प्रमेय आहे ते आपण या ठिकाणी वापरू शकतो. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी आणि जो कोन NSM जो होईल तो किती होईल तर तो 90 अंशाचा होईल, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. बरोबर. आता हा कोन NSM तर आपल्याला निघाला तो आहे 90 अंश आहे. त्याच्यातला चौथा प्रश्न बघा, त्रिकोण
एममध्ये एन एस एम जो आहे 90 अंश आहे. ठीक आहे, मग आता 90 अंश आहे याचाच अर्थ आपण त्या त्रिकोणामध्ये पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते आरामात वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये कर्ण आहे एम एन आहे, म्हणजेच एम एनचा वर्ग बरोबर एन एस आणि एम एस या बाजू आहेत, म्हणजेच एन एसचा वर्ग अधिक एम एसचा वर्ग. मग एम एन आपण काढलेला आहे तो आहे 6.5, त्याचा वर्ग होईल बरोबर एन एस आहे 2.5. ठीक आहे, त्याचा वर्ग होईल आणि अधिक एम एसचा वर्ग तो तसंच राहील, म्हणजेच एम एस वर्ग बरोबर आता 6.5चा वर्ग तसंच ठेवायचा आणि 2.5 वर्ग अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा होतील, मग यांची वजाबाकी करायची. बघा आता दोन्हीही वर्ग आहेत त्यांची वजाबाकी आहे, म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग या टाईपमध्ये हे आपल्याला दिसते. मग त्याचं एक्सपान्शन कसं आहे ए अधिक बी ए वजा बी, म्हणजेच 6.5 अधिक 2.5 गुणिले 6.5 वजा 2.5. या ठिकाणी ए म्हणजे 6.5 आहे आणि बी म्हणजे 2.5 आहे, या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचं. ओके, मग आता 6.5 अधिक 2.5 यांची बेरीज येते या ठिकाणी 9 येते. ओके, आणि 6.5 वजा 2.5 यांची वजाबाकी ही 4 येते. मग आता यांचा गुणाकार बघा 9 चौक 36 येते, म्हणजेच आता 36चा आपण वर्गमूळ काढायचं, म्हणजे हे जे आहे 36 ते एम एसचा वर्ग आहे. मग आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घ्यायचं, म्हणजेच एम एस वर्गाचं वर्गमूळ एम एस होतं आणि वर्गमुळात 36चं वर्गमूळ 6 येतं. ठीक आहे, म्हणजेच एम एस किती आलेला आहे बघा 6 आलेला आहे. परंतु एम आर आहे, एम आर म्हणजेच काय बघा तर एम एस आर हे एकाच श्रेणीमध्ये आहे, म्हणजेच एम आर कसं लिहिलं आपण एम एस अधिक एस आर. एम आर आहे 9, एम एस आहे 6 आणि एस आरची किंमत आपण काढूया. मग एस आर कसं करणार तर 9तून 6 वजा करायचं, म्हणजेच एस आर आपल्याला मिळालेला आहे 3 सेंटीमीटर. आता आपल्याला त्याचं गुणोत्तर सुद्धा काढायचं आहे. मग गुणोत्तर कसं काढायचं आहे एम एस छेद एस आर हे आपल्याला गुणोत्तर काढायचं. मग एम एसची किंमत आहे 6 आणि एस आरची किंमत आहे 3, म्हणजे 6/3 म्हणजे 3 × 3 आणि 3 2 6, म्हणजेच 2:1 हे याचं काय आहे गुणोत्तर आहे. आणि त्यांनी आपल्याला या दोघांचं गुणोत्तर सुद्धा काढायला सांगितलं होतं. ठीक आहे, ते आलेलं आहे 2:1. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा प्रश्न झालेला आहे. दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता 7वा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत केंद्र एक्स आणि वाय असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू झेड मध्ये स्पर्श करतात. इथं आपल्याला दिसते छोट्या वर्तुळाचं केंद्र एक्स आहे आणि या ठिकाणी मोठ्या वर्तुळाचं केंद्र वाय आहे आणि या ठिकाणी दोन्ही वर्तुळे झेड या बिंदूमध्ये स्पर्श करतात. ओके, आता बिंदू झेड मधून जाणारी वृत्तछेदिका त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी मध्ये छेदते. तर सिद्ध करा त्रिज्या एक्स एस समांतर त्रिज्या वाय बी. खाली दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून पूर्ण सिद्धता लिहून काढा. म्हणजे त्यांनी आपल्याला सिद्धता दिलेली आहे, त्याच्यातल्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि ते आपलं जे आहे ते उत्तर आपलं तयार होईल. आता त्यांनी बघा, आता आपल्याला रचना सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तर रचना काय करायची आहे बघा, आता इथं बघा दिसते आपल्याला एक्स टू वाय हे मी डॉट डॉट लाईननी काढलेलं आहे. म्हणजेच बघा आपल्याला काय करायचं आहे रेख एक्स झेड आणि झेड वाय किंवा वाय झेड हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच रचनेमध्ये काय येईल रेख एक्स झेड आणि रेख वाय झेड काढल्या तर वाय झेडला आपल्या खाली डॅश करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी वाय झेड येईल. आता पक्ष काय आहे बघा, बिंदू एक्स आणि वाय ही वर्तुळाची केंद्रे आहेत. म्हणजे साध्य काय होणार आहे जे त्यांनी प्रश्नात दिलेलं आहे तेच की त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी हे आपल्याला साध्य करायचं आहे. ठीक आहे, आता बघा सिद्धतामध्ये काय येईल व स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार. आता ही दोन्हीही एक लहान वर्तुळ मोठं वर्तुळ आहे, तर हे दोन्ही एकमेकांना स्पर्श करतात. म्हणजे निश्चितच आपण त्याच्यामध्ये स्पर्श वर्तुळांचं प्रमेय जे आहे ते वापरू शकतो आणि म्हणून स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार बिंदू एक्स झेड वाय हे एकरेषीय आहेत. आता इथं या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये सहज दिसते बघा एक्स झेड वाय हे काय आहे तर ते एकरेषीय आहेत, कारण का या दोन्हींचा हा जो बिंदू आहे तो छेदन बिंदू आहे, स्पर्श बिंदू आहे. स्पर्श बिंदू आहे ही या ठिकाणी हा त्याचा सेंटर पॉईंट आणि याचा हा सेंटर पॉईंट आहे. म्हणजेच निश्चितच एक्स झेड वाय हे कसं असणार आहे एकच रेषीय असणार आहे. याचाच अर्थ या ठिकाणी रिकाम्या जागे काय येईल बघा तर ते एकरेषीय येईल. ठीक आहे, कारण स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार. मग आता त्याच्यामध्ये कोण एक्स झेड ए एकरूप कोण बी झेड वाय, कारण का कारण ते आहेत विरुद्ध कोण आहेत. आपण आता आकृतीमध्ये बघूया कोणता कोण घेतला आपण एक्स झेड ए. इथं बघा एक्स झेड ए म्हणजे हा कोण झाला एक्स झेड ए हा कोण झाला आणि दुसरा कोण कोणता झाला बघा बी झेड वाय म्हणजे हा कोण झाला
बी झेड आणि वाय, हा कोण झाला बरोबर. आता हे कसे झाले बघा, तर ते विरुद्ध कोण झाले. ठीक आहे, बी झेड वाय म्हणजे हे काय झाले, विरुद्ध कोण झाले. मग या ठिकाणी त्याचं कारण विरुद्ध कोण. म्हणजेच आता हे जर एकरूप कोण झाले याचाच अर्थ काय झालं, कोण एक्स झेड ए बरोबर कोण बी झेड वाय झाला. आणि यालाच आपण एक्स हे चल मानूया. ठीक आहे, याची किंमत माहिती आपल्याला म्हणून आपण एक्स चल मानूया. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. ठीक आहे, काय म्हटलं आपण त्याला, इक्वेशन नंबर 1 असं म्हटलं. मग आता रेख एक्स ए एकरूप रेख एक्स झेड आहेत. कारण का, तर कारण लिहायचं आहे, कारण एकाच वर्तुळाचे त्रिज्या, त्याच्या खाली आपल्याला डॅश करायचे, कारण ते रिकामी जागा आहे. कारण एकाच वर्तुळाच्या या त्रिज्या आहेत. आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता एक्स ए एकरूप रेख एक्स झेड आहेत. मग आता याच्यावरून आपल्याला दिसते की कोण एक्स ए झेड जे आहे ते कोण एक्स ए झेड बरोबर कोण एक्स झेड ए, कारण आहे एक्स. याला सुद्धा आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हटलं. कारण का, तर समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेयानुसार आपण हे लिहिलं. आता कोण एक्स झेड एला काय करायचं आहे, डॅश करायचं आहे. ती काय आहे, रिकामी जागा आहे. आता यावरून आपण लिहू शकतो की कोण बी झेड वाय बरोबर कोण काय आहे, झेड बी वाय आहे. हे काय आहे, याला एक्स लिहायचं आहे, याला सुद्धा आपण एक्सच मानायचं आहे. कारण इक्वेशन नंबर 3. आणि हे कशावरून आपण लिहिलं, कारण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय, जसं हे आहे तसंच हे आहे. ठीक आहे, समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. म्हणून कोण एक्स ए झेड बरोबर कोण झेड बी वाय, तर झेड बी वाय खाली डॅश करायचं आहे. कारण लिहायचं आहे इक्वेशन 1, 2 व 3 वरून. आणि या सर्वांवरून आपण असं म्हणू शकतो की त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी आहे. कारण व्युत्क्रम कोण कसोटीनुसार, याच्यामध्ये आपण व्युत्क्रम कोण कसोटी वापरली आहे ना, त्याच्यामुळे व्युत्क्रम कोण कसोटीनुसार सगळे ह्या ज्या 2 त्रिज्या आहेत त्या कशा आहेत, समांतर आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न सोडवणार आहोत. या व्हिडिओबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये एक हाईप बटन आहे, ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.